नमस्कार. सासू सून किचन मध्ये मी आशा मी छाया आपले स्वागत करीत आहोत. आज आपण बनवतोय छोले. हे छोले कुकरमध्ये छान असे शिजवून घेतले. बघा, 2-3 शिट्ट्या करून कुकरमध्ये शिजवून घेतले. आणि ह्यात आपण कांदा, आलं, लसूण, मोठा मोठा कापड्या कांदा, आलं, लसूण, टोमॅटोची प्युरी करायची. आणि हा मसाला थोडा आपण शिजायला टाकला होता ह्याच्यामध्ये तो आता काढून आपण ह्याच्यातच वाटून घेणार. ही कोथिंबीर, हे लागणारे आपले मसाले, हिंग, जिरं आणि थोडंसं टाकणार आहोत आपण मटण मसाला. छोले मसाला नाही आपल्याकडे. आणि हे आहे तेजपान. तर आता आपण हे तेल टाकले तर आपण हे पहिले हे आलं, लसूण आणि कांदा भाजून घेऊ. फक्त भाजलं तर लवकर वाटलं तर लवकर भाजलं जात नाही, म्हणून थोडं भाजून घेतो. त्याचा कच्चापणा आता दूर तेलाला जरा बरं पडतं, म्हणजे लवकर फ्राय होतं ते लवकर तेलामध्ये. होतं. आणि कच्चा वाटला ना तर जास्त वेळ त्या कांद्याला जातो आणि चांगला भाजला जात नाही. असं भाजून वाटला का चांगलं पण होतं आणि वेळही वाचतो. निघाले बघा, आता ते छान मस्त फ्राय झालेलं आहे. अगदी थोडं फक्त टोमॅटो परतून घ्यायचा. ते सगळं आपण तेलात जेव्हा फ्राय करतो त्यावेळेस आपली फोडणी टाकल्यावर अगदी पटपट हे सगळं होतं. आणि असं भाजल्यामुळे जरा बरं पण पडतं, म्हणून हे भाजून टाकायचं. ते गार झालं का आपण केलं हे वाटतोय त्याच्यामध्येच आपलं काय काय जाणार आहे. हे खडा गरम मसाला हा, आणि आलं, लसूण आणि कांदा, 3च आणि मग प्युरी वेगळी टाकणार आहोत. टोमॅटो छान फ्राय झालाय. आता आपण ते काढून घेऊया. गॅस बंद कर. तोपर्यंत आपण वाटून घेतोय. आपलं फोडणी देऊन घेऊयात. फोडणी टाकतोय आपण. तेजपत्ता, जिरं, जिरं टाकतोय. जिरं टाकलं की थोडं मग मिरच्या उभ्या चिरलेल्या कट मारले. आणि थोडंसं हिंग, आणि फ्राय करून वाटलेला कांदा, आलं, लसूण. आता आपण हे छान फ्राय करून घेतो. तिकडे आपली टोमॅटो प्युरी सुद्धा तयार आहे. ती पण आपण टाकतो. हे सगळं आपण भाजून घेतलं त्यामुळं लवकर भाजून टाकलं तरी चालतं. आणि त्याचप्रमाणे आपण आता हे थोडेसे छोले घेतले, त्याचा थोडा भरडा काढायचा. भरडा का काढणार आहेत आपण? जेणेकरून आणखी चांगली ग्रेव्ही एकदम ठीक होते आणि चविष्ट होते. चला, हे फ्राय होते तोपर्यंत आपण याचा भरडा काढूया. बघा, आता हे छान फ्राय होते तोपर्यंत आपण मसाल्याची प्युरी करून घेणार आहोत. म्हणजे आपण पावडर मसाले टाकणार. काश्मीरी रेड चिली थोडी, त्यात टाकली थोडी हळद टाकलेली आहे शिजताना. धण्याचा पावडर आता कमी आहे, कमी टाकून देऊ. आणि आपलं हे तिखट कांदा लसूण मसाला. आपण हे 2 हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत. जरा बेतातच टाकूया. आणि आपला थोडा घरगुती गरम मसाला तो वाटलेला पण आहे, त्यामुळे थोडा कमीच टाकूया आता. आणि तो पण टाकायचा आहे थोडा. हा 1 चमचा टाकायचा आहे मटन मसाला. तुमच्याकडे छोले मसाला असेल तर तुम्ही तो टाका. आता इथं पर्याय, हे गरम पाणी आपण केलेलं.
भरडा काढून घेतलाय. छान आपण याची प्युरी करून घेणार, पेस्ट. हां, आणि त्याच्यात टाकून द्यायला. असे मसाले जेव्हा आपण टाकतो तर ते करपत पण नाही आणि मसाले छान मिळून येतात. हो, ग्रेव्ही छान होते. ते तुम्ही दही असेल तर दहीमध्ये पण मिक्स करून टाकलं तर आणखी चांगली टेस्ट आहे त्याला. ताक असेल, दही असेल, दोन्ही चालतं. हे पेस्ट सुटेपर्यंत बारीक गॅसवर आपण ठेवून देऊ. तसं तर ते झालेलंच आहे जवळजवळ, पण तरी अजून थोडा वेळ देऊया. बघू शकता तुम्ही, तेल सुटत चाललंय, म्हणजे छान फ्राय झालेत आपले मसाले. हा आपण केलेला भरडा. कडधान्याची उसळ वगैरे करताना हा थोडासा भरडा असा काढून घेतला ना, ग्रेव्ही पण चांगली होते आणि घट्टपणा पण होते. तर आपण खोबरं वगैरे असं वापरत नाही ना याला. आणि छोले पण आता टाकून घेऊ. आपण प्रेशर पॅनमध्येच फोडणी दिले, जेणेकरून एक शिटीमध्ये तयार. सगळं मिळून पण येतं छान. आणि सारखं सारखं हलवायचं आणि बघायचं काही गरज टेन्शन नाही. हो, किती झाली बंद. किती पाणी टाकायचं तुम्हाला, किती ग्रेव्ही करायची आहे ते तुमच्यावर आहे. आता आपल्याला पण भाताबरोबर चपातीबरोबर खाता येईल असंच करूया. हो. छान झालं बरं. एक नंबर. मीठ टाकून घेऊ, थोडी कोथिंबीर टाकून. गॅस आता फास्ट ठेवूया. किती टाकले मीठ शिजताना? चालेल. थोडीशी कोथिंबीर. आता झाकण लावून घ्यायचं. आता एक शिट्टी काढून घेऊया. हो, काढून घेते. आणि एक शिट्टी झाली की तुम्हाला आम्ही दाखवू. एक शिट्टी झालेली आहे. आता कुकर छान थंड झालाय. छोले पण खूप छान सुगंध मस्त घमघमाट आहे बघा. एक नंबर. चपाती भात कशासोबतही खाऊ शकतो. अशा बरोबरही तुम्ही खाऊ शकता. एवढी टेस्टी आणि सुवासिक टाकते ना. ते आपण सर्व करून घेऊयात. त्याच्यात टाकून घेते. तयार आहेत आपले गरमागरम छोले मसाला. हे तुम्ही चपाती बरोबर खा, भाकरी बरोबर खा, नान बरोबर खा, आणि काय तुम्हाला आवडेल पावा बरोबर खा, वेळ प्रसंगी भरून आणून खा, काय तुम्हाला कशाबरोबर खायचे त्याच्याबरोबर खा. पण अशा पद्धतीनेच बनवा. हा मसाला सगळा स्मूथ असा मुलायम मसाल्यात ते छोले हे बनवलेले आहेत. अगदी छान आपली ग्रेव्ही झालेली आहे. मंडळी, कशी वाटली आमची पद्धत आम्हाला लवकरात लवकर तुम्ही कमेंटद्वारे कळवत राहा. आणि आमच्या नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मंडळी, सगळ्यांनी खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. टाटा, बाय बाय, सी यू. धन्यवाद.